हिंगोलीमध्ये कळमनुरीमध्ये एक मोठा काँग्रेस पक्षामध्ये घटस्फोट झालेला आहे. हिंगोलीचे विधान परिषद आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजपा झालेला आहे. नेमका आपल्यासोबत आता हिंगोलीमधील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमका त्यांच्या भावना काय आहेत, कारण हा काँग्रेसला फार मोठा धक्का आहे. निवडणुका नगरपालिका महानगरपालिकेच्या तोंडावर त्यांची पक्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश हा खूपच आपल्याला काय वाटतंय की आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अचानकपणे अनपेक्षित असा प्रवेश काय आहे? त्याचं कारण आहे साहेब, आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या सहजासहजी बीजेपी मध्ये गेले नाहीत. बीजेपीचं एक धोरण ठरलेलं आहे, विरोधातले आमदार तोडायचे, फोडायचे आणि सत्ता स्थापन करायचे. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेताच त्यांना करू द्यायचा नाही, जो काँग्रेसचा होणार होता बंटी पाटील यांच्या रूपाने. जर आमचं एक सदस्य तिथं जर कमी झालं तर आमचं तिथलं संख्याबळ कमी होते. बीजेपीनं घेरलं त्यांना आणि तिकडे नेलं. काहीतरी लालूच दाखवली असेल, ते स्वार्थापोटी गेलेले असतील, पण त्यांनी त्यांच्या दिवंगत पतीच्या विचारधारेची प्रतारणा केलेली आहे, एवढं मात्र निश्चित. त्याचं कारण सांगतो. गुजरातचे ते प्रभारी होते आणि गुजरातमध्ये त्यांना बीजेपीनं धक्काबुक्की केली. त्यावेळेस त्यांनी टीव्हीवर येऊन सांगलं होतं की बीजेपी हा बदमाश पक्ष आहे, बीजेपीची विचारधारणा देशाची लोकशाही संपवण्यासाठी आहे, हुकुमशाही अशी त्या पक्षाची विचारधारा आहे, असं त्यांनी टीव्हीवर येऊन सांगलं होतं. मग आता त्याच पक्षात ह्या गेल्यात, तर मग राजू सातवांचं स्वप्न कुठं साकार व्हायला लागलं हे विचार करा. आज त्या आमच्याकडे एमएलसी होते, आणखी 5 वर्ष त्यांना रिमेनिंग म्हणजे 5 वर्ष बाकी होते, तर मग का गेल्यात तिकडे? त्याचं कारण शोधण्यासारखं आहे. प्रज्ञा सातव या केवळ सहानुभूती पात्र ठरल्या आणि त्याचमुळे त्यांना 2दा जे एमएलसी मिळालेली आहे आणि आज त्यांनी असं केलंय, तर कसं काय वाटतंय आपल्याला? प्रज्ञा सातव यांनी नैतिकतेच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. त्यांच्या या कृतीने केवळ काँग्रेस पक्षातल्याच कार्यकर्त्यांना वाईट वाटत नाही आहे, तर स्वर्गामध्ये त्यांचे पती राजीव सातव असतील किंवा त्यांच्या सासू रजनी सातव असतील, यांचे डोळ्यामध्ये अश्रू आले असतील की आमच्या सुनेने हे काय प्रताप केलेले आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावरती जीवापाड प्रेम केलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेसने त्यांना संधी दिली, एक नव्हे तर 2 वेळा संधी दिली. या जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाची पूर्ण धुरा त्यांच्याकडे सोपवली आणि असं सगळं असताना तुम्ही कोणत्या कारणासाठी पक्ष सोडून जाता, हे अतिशय चिंताजनक आहे. त्या कशासाठी पक्ष सोडून गेल्या? त्या काही राजीव सातवांचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष सोडून गेल्या नाही, तर त्यांनी या राज्याची लोकशाही संपवण्यासाठी त्या पक्ष सोडून गेलेले आहेत. विधान परिषदेमध्ये काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं की काँग्रेसला विरोधी पक्ष नेता हा विधान परिषदेमध्ये मिळणार नाही. त्यांची ही कृती या राज्यातल्या 12 कोटी लोकांच्या छातीमध्ये, लोकशाहीच्या छातीमध्ये खंजीर खुपसणारी गोष्ट. ही काही साधी मोठी गोष्ट नाही आहे. त्यांना काय ते मंत्री करतील, आमदार करतील, आणखीन काय खोक्याचा विषय असेल ज्याची चर्चा सगळीकडे सुरू असेल, पण याच्यापेक्षा सगळ्यात जर काही महत्वाचं असेल तर त्यांनी या राज्याच्या लोकशाहीच्या पाठीमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत षडयंत्र करून हा खंजीर खुपसला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. निश्चितच कुरेशी साहेब, आपण अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून आपण आजपर्यंत काँग्रेसमध्ये काम केलंय. कोणी गेल्याने आणि कोणी आल्याने पक्ष काही वाढत नाही. जनता जी आहे, सर्वसामान्य जनता ही काँग्रेस सोबत आहे आणि काँग्रेसची यानंतरची जी भरारी घेईल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघात, ती निश्चितच वाखाणण्याजोगं राहणार. आपण जो बोलता जे एक वाक्य झालं होतं की भाजप पक्षाचा आभार व्यक्त करताय, नेमकं कशाबद्दल? या व्यक्त करतो या ठिकाणी. पहिला असेल काँग्रेस पक्षाला एक या ठिकाणी ते अंजू प्लास्टिक केल्याचं पहिला असं पहिला मागील 2-3 महिन्यात, तर या ठिकाणी ब्लॉकेज तयार झाला होता. या ठिकाणी ब्लॉकेज तयार झाला होता कारण या ठिकाणी सर्व जे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी एक सुटके श्वास घेतलाय, कारण हा ब्लॉकेज निघाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची खूप भरारी होणार आहे. काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी झेंडा सुद्धा फडकल, कारण हा मोठा ब्लॉकेज गेल्यामुळे. मग आपल्याला असं वाटतंय का आता काँग्रेसच्या वटवृक्षावरून जे पाखरं उडून गेले ते पुन्हा आपल्या त्याबरोबर वटवृक्षावर वापरले जातात? निश्चितपणाने काँग्रेस हा एक विचार आहे आणि या देशाला त्याची गरज आहे. आणि म्हणून हेच नव्हे तर अनेक जे लोक आहेत जे काँग्रेसच्या विचारांचे आहेत, परंतु त्यांना या ठिकाणी येऊ दिल्यापासून थांबवलं जात होतं, त्यांचा मान सन्मान होत नव्हता. असे अनेक लोक येतील आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की पुढच्या 1 महिन्यामध्ये
हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त इन्कमिंग जर कोणाचं होणार असेल तर ते काँग्रेस पक्षामध्ये होणार. त्यांना एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो की त्यांची ही जी कृती आहे ही कृती अतिशय वेदनादायी आहे आणि याची किंमत त्यांना येणाऱ्या काळामध्ये चुकवावी लागेल आणि ते निश्चित इथली जनता करून दाखवेल. सोबतच आज खरंच एक मनापासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याची काय काँग्रेसची प्रत्येक पदाधिकाऱ्याची भावना काय असेल आपल्याला काय वाटतं आपण आपल्या शब्दात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याची भावना एकच आहे की त्यांनी कारण दिलेल्या हा मोठा एक काही प्रकार कोणावर आहे. आघात झाला नाही, काळजीच करू नका, काही आघात झालेला नाही. काँग्रेस पक्षाचा अडथळा दूर झालेला आहे, एवढंच मी तुम्हाला याच्यात सांगतो. बाकी संकेतांक तुम्ही ओळखून घ्या. निश्चितच तर पक्षाला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही झालं तर उलट काँग्रेस पक्षामधला अडथळा हा जो दूर झालेला असल्याचं आता पक्षश्रेष्ठींकडून कळालेलं आहे. आता आगामी काळामध्ये राजनीतीच्या काय म्हणजे आता स्ट्रॅटेजी बदलणार आहे ते आता येत्या काळात सांगणार आहे. मी मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल.